नमस्कार मित्रांनो. काय आता बांधावलं झाडं काढायची, बारकी 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 काटेरी झाडं काढायचं काम चाललंय बघा. हे असे सगळे झाडं काढून बाजूला ठेवायची सगळी बांधावून. बारीक 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 झाडं, टणटण्या येड्या बाबळीची झाडं. कारण का हे जे बांध आहेत का नाही, हे स्वच्छ ठेवावं लागते. तर आता पावसाचे दिवस आले तर आणि पाऊस पडला की बांधावं येतं गवत, मग आपल्याला चालता येत नाही, काय नाही. म्हणून हे बघा बांध स्वच्छ ठेवावं लागतं. काटे खायचे सगळे बाबळीचं बघा. आपल्याला रातचं इंदारचं फिरायचं येतं ना, तरी जावं लागतं. मोटर चालू करायचं आणि दारी धरावी लागते ती. म्हणून ही महत्त्वाचं काम करत जा शेतकरी बांधवांना. लय महत्त्वाचं काम आहे बघा. हे असं महत्त्वाचं काम आहे. बांध स्वच्छ पाहिजे महत्त्वाचा. कारण का आपल्याला फिरावं लागतंय बघा. हे आता पाऊस सुरू झाला की बांधावर गावात येतच. गावात आलं की नेहमी तणनाशक मारायचं. गावात येत नाही तणनाशक मारलं. शेतकरी बांधवांनी ही काळजी घ्यायचं महत्त्वाची. कारण पावसाळ्यात तालुक्यात आपल्याला मोटर चालू करावी लागते. त्यासाठी बांधाला फिरावं लागतं. मग बारीक मोठं साप आपल्या खाण्याच्या शोधात असतात, ते आपल्या पद्धतीनं फिरतात आणि आपण आपल्या पद्धतीनं फिरतो. एखाद्या वेळेस पाय पडतो आपला, मग ते काय आपल्याला त्रास देत नाही. पण जाणून पाय पडतो त्याच्यावर, मग ते आपल्याला त्रास होतो. त्याच्या आधी आपण काळजी घ्यायची. बांधावली स्वच्छता ठेवणं महत्त्वाचं आहे बघा. नाही स्वच्छता ठेवली तर मग पावसाळ्यात गवत वाढतं, गुडघे इतकं गवत येतं. तर शेतकरी बांधवांनी ही काळजी घ्या. पहिली ही काळजी घ्या, चारी बाजूचं बांध स्वच्छ ठेवायचं असतात. आता बघा हे आम्ही बांधाची काळजी घेतली सगळी बघा. आता चारी बाजूची अजून पाऊस सुरू झाला नाही, अजून आमच्याकडे पण होईल आता. म्हणून बघा हे बांध स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.